आणि यानंतर बातमी आहे अजित पवारांच्या अपघातासंदर्भातली। या विमान अपघातासंदर्भात प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलाय। 22 पानांचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला असून फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा उष्णतेमुळे खराब झाल्याचं अहवालात म्हणण्यात आलंय। तर रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला असल्याचं देखील अहवालात सांगण्यात आलंय। विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावरती धडकलं आणि नंतर ते खाली पडलं असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात 22 पानांचा प्राथमिक चौकशी अहवाल हा समोर आला असून त्यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झालाय, रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला आहे, त्याचसोबत विमान कोसळताना पहिल्यांदा ते झाडावरती धडकलं आणि नंतर खाली पडलं असं अहवालामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। प्राथमिक अहवाल समोर आलाय अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातला। एकूण 22 पानं यामध्ये आहेत। या 22 पानांमध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय तर 22 पानांच्या या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा उष्णतेमुळे खराब झाल्याचं नमूद आहे। रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला आहे असं अहवाल म्हणतोय। त्यासोबत विमान कोसळताना पहिल्यांदा ते झाडावरती धडकलं आणि नंतर खाली कोसळलं। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर इतकी दृश्यमानता होती असं देखील अहवालात नमूद आहे। हा प्राथमिक अहवाल आहे आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा उष्णतेमुळे खराब झालाय। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर इतकी दृश्यमानता होती। विमान अपघातासंदर्भातला 22 पानांचा प्राथमिक चौकशी अहवाल हा समोर आलाय। विमान आधी झाडावरती आदळलं आणि मग ते खाली कोसळलं असं अहवालात नमूद आहे। रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला आहे, मात्र फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा उष्णतेमुळे खराब झालाय। हे काही मुद्दे अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातला जो काही प्राथमिक रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टमधनं हे मुद्दे समोर आले। चौकशी अहवाल जो आहे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला प्राथमिक चौकशी अहवाल 22 पानांचा, या अहवालामधनं नेमकं काय समोर येणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे असं रोहित पवार म्हणालेले होते आणि हा अहवाल अखेर समोर आलेला आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताला आजच 1 महिना पूर्ण झालाय आणि हा प्राथमिक चौकशी अहवाल केव्हा येणार याची प्रतीक्षा होती आणि हा अहवाल अखेर समोर आलाय। 22 पानांचा अहवाल आहे आणि त्यामध्ये विमान कोसळलं तेव्हा नेमकं काय काय झालं या संदर्भातले काही मुद्दे आहेत। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर इतकी दृश्यमानता होती। दोन्ही वैमानिकांना यापूर्वी बारामती विमानतळावरती उतरण्याचा अनुभव होता। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर इतकी दृश्यमानता होती। दोन जे वैमानिक होते यामध्ये त्यांना बारामती विमानतळावरती विमान उतरवण्याचा अनुभव होता। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला चौकशी अहवाल 22 पानांचा आणि त्यामध्ये प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। त्यामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर मात्र उष्णतेमुळे खराब झालाय। तर रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला आहे असं अहवालात नमूद आहे। विमान कोसळलं तेव्हा पहिल्यांदा ते झाडावर धडकलं आणि नंतर खाली पडलं असं अहवालात आहे। या संदर्भात माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, 1 महिन्यानंतर अहवाल आलाय, काय काय त्यामध्ये? श्वेता, खरं तर 1 महिन्याच्या नंतर आलेला हा 22 पानांचा प्राथमिक अहवाल आहे। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही ज्या पद्धतीनं कामं केलेली आहेत, म्हणजे अहवाल तपासत असताना आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींच्या अनुषंगानं तपासणी केलेली आहे त्या सगळ्याचा अहवाल जो आहे तो AAIB कडनं प्राथमिक अहवाल जो तो आहे तो देण्यात आलेला आहे आणि हा अहवाल जो आहे तो 22 पानांचा आहे। वेगवेगळ्या अनुषंगानं त्यात मुद्दे मांडलेले आहेत। श्वेता, काही मुद्दे सांगायचं जर झालं तर ह्यात स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की दृश्यमानता जी होती, म्हणजे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात ज्या क्षणाला झाला त्यावेळी दृश्यमानता जी आहे ती कमी होती, अशा पद्धतीची माहिती खरं तर प्राथमिक अहवालामध्ये नमूद असल्याचं बघायला मिळतंय। हेही सांगितलं गेलेलं आहे की डेटा जो होता तो रिकव्हर करण्यामध्ये यश आलेलं आहे, अशा पद्धतीची देखील माहिती खरं तर या अहवालामध्ये नमूद करण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। वेगवेगळे पुरावे जे आहेत ते आम्ही स्थानिक ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही गोळा केले आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने विश्लेषण जे आहे ते आम्ही केलेलं आहे, अशी ही महत्त्वाची माहिती या अहवालामध्ये नमूद करण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या लोकांशी आम्ही बोललो, त्यानंतर कशा पद्धतीने विमानाचे उड्डाण झालेलं होतं, विमानाची सुरक्षा कशा पद्धतीने होती, त्या सगळ्याची कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र आम्ही तपासणीसाठी सोबत घेतली आणि त्या सगळ्याचं विश्लेषण आम्ही केलेलं आहे, अशा पद्धतीची देखील माहिती या अहवालामध्ये खरं तर नमूद करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ज्या जे महत्त्वाचे लोक होते त्या महत्त्वाच्या लोकांशी आम्ही संवाद साधला, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेतली आणि त्या माहितीच्या आधारे
आम्ही या सगळ्याचं विश्लेषण केलेलं आहे असं AAIBनं आपल्या प्राथमिक अहवालामध्ये तपासात म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अपघाताचे जे पैलू होते म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाताचे जे पैलू होते त्या सगळ्या पैलूंचा तपास आम्ही करत आहोत आणि अपघाताला कारणीभूत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा आमच्याकडनं त्या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती आमच्याकडनं घेतली जात आहे। अशा पद्धतीची खरं तर माहिती या प्राथमिक अहवालामध्ये म्हणजे AIB कडनं दिलेला जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये म्हटल्याचं बघायला मिळतंय। त्यांनी असंही म्हटलेलं आहे अहवालामध्ये श्वेता की SES CVR कडून जो डेटा मिळालेला आहे तो डेटा योग्य पद्धतीनं NTSB म्हणजे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या मदतीनं आम्हाला डाउनलोड करण्यामध्ये यश आलेलं आहे। ही अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती प्राथमिक अहवालामध्ये दिलेली आहे। श्वेता जो 22 पानांचा अहवाल आहे त्या 22 पानांच्या अहवालामध्ये तिथे गेल्याच्या नंतर म्हणजे तपास करताना कुठल्या कुठल्या गोष्टींच्या अनुषंगानं आम्ही तपास केला आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की डायग्राम्स असतील त्या डायग्राम्स तिथं काढलेल्या आहेत। फोटोज जे आहेत ते या अहवालामध्ये जोडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। हा प्राथमिक अहवाल आहे हे त्यांच्याकडनं वारंवार सांगितलं जात आहे आणि तपासाची दिशा कुठपर्यंत आलेली आहे तपास कशा पद्धतीने आम्ही केलेला आहे हे सगळे प्रमुख मुद्दे जे आहेत ते या अहवालामध्ये मांडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। श्वेता खरं तर 12 प्रकारचे मुद्दे जे आहेत ते या अहवालामध्ये आलेले आहेत आणि ते सगळे मुद्दे या अहवालामध्ये असल्याचं बघायला मिळतं। एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा श्वेता यातला हा आहे की ज्यावेळी शेवटचं संभाषण झालेलं होतं म्हणजे रोहित पवार यांच्याकडनं असेल किंवा सगळ्यांकडनं हा आरोप केला जात होता की संभाषण कशा पद्धतीने झालेलं होतं किंवा संभाषणाची डिटेल्स नेमकी काय होती ती सगळी डिटेल्स जी आहे ती या प्राथमिक अहवालामध्ये देण्यात आल्याचं बघायला मिळतं। मी श्वेता वेळ सांगतो एक्झॅक्टली म्हणजे साधारणतः 8:19:25 इथपासून म्हणजे एअरक्राफ्ट आणि बारामती ATCचा संवाद कशा पद्धतीने झालेला आहे हा संवाद सेकंदाच्या पद्धतीनं जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। म्हणजे मी पुन्हा सांगतो श्वेता 8:19:25 इथपासून तो संवाद बारामती ATC आणि एअरक्राफ्टचा झालेला आहे तो दाखवलेला आहे। शेवटचा जो संवाद झालेला आहे श्वेता तो 8:44:13 या क्षणापर्यंतचा हा संवाद आपल्या प्राथमिक अहवालामध्ये दिलेला आहे। त्यात नेमकं एक्झॅक्टली म्हणजे ATC आणि एअरक्राफ्ट मधले जे पायलट्स होते किंवा को पायलट होते त्यांचा संवाद काय झालेला होता हा संवाद डिटेलमध्ये मुद्देसूद पद्धतीनं या प्राथमिक अहवालामध्ये मांडण्यात आले आहे। शेवटचा शब्द मी सांगतो श्वेता 8:44:13 ओ शिट अशा पद्धतीचा आवाज जो आहे तो एअरक्राफ्ट मधून म्हणजे पायलट कडनं दिला गेलेला होता मात्र त्याला कुठल्याही पद्धतीचं उत्तर ATC कडनं दिलं गेलेलं नाही। हा शेवटचा संवाद खरं तर झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे साधारणतः श्वेता सांगायला गेलं तर 19 आणि 44 म्हणजे 20 साधारणतः 21 ते 22 मिनिटांचा जो शेवटचा संवाद होता तो संवाद या अहवालामध्ये आहे आणि ह्या संवाद तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती या अहवालामधनं सांगितलं गेल्याचं बघायला मिळते। ज्या पद्धतीनं म्हणजे त्यांनी असंही अहवालामध्ये म्हटलेलं आहे जो हा प्राथमिक अहवाल आहे श्वेता आपण वारंवार सांगतोय कारण AAIB कडनं हे पहिल्याच लाईनमध्ये क्लिअर केलं गेलेलं आहे। हा प्राथमिक अहवाल आहे यात पुढच्या वेगवेगळ्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत वेगवेगळा तपास जो आहे तो पुढे होईल हे त्यांनी सांगितलेलं आहे। तपासाची सध्याची प्रोग्रेस काय आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेशनची प्रोग्रेस काय आहे ही 10 मुद्द्यांमधनं सांगितली गेलेली आहे। त्यासाठी आम्ही कुणाकुणाची मदत घेतली डाटा कशा पद्धतीने कलेक्ट केला डाटा डाउनलोड कसा केलेला आहे हे सगळे मुद्दे जे आहेत ते सांगितलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं शेवटचं सांगितलेलं आहे की आम्हाला अपेक्षा आहे की हा जो तपास आहे म्हणजे तपास आम्ही पुढच्या ज्या पद्धतीने करतोय त्या तपासासाठी आम्हाला मदत होईल हेही या अहवालामध्ये सांगितलेलं आहे। हे सांगितलं जात होतं श्वेता की नेमकं कशा पद्धतीनं म्हणजे ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला त्या अपघाताच्या ठिकाणी काय काय मिळालेलं आहे ब्लास्ट झाला की नेमकं वेगवेगळे तर्कवितर्क जे आहेत ते वर्तवले जात होते पण विमानाचे शेवटचे अवशेष जे आहेत ते त्या अवशेषांचे सगळे फोटो जे आहेत ते या अहवालामध्ये मांडल्याचं बघायला मिळतंय। म्हणजे विमानाचं इंजिन जे आहे ते आहे त्यानंतर विंग म्हणजे जो पंखा असतो हवाचा विमानाचा तोही आहे कॉकपिट जो आहे तो देखील मिळालेला आहे। ही अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली आणि त्याचा फोटो कॉकपिटचा फोटो जो आहे तो देखील या अहवालामध्ये जोडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। वेगवेगळे जळालेल्या गोष्टी म्हणजे अहवालामध्ये विमानाचा अपघात झाल्याच्या नंतर जो ब्लास्ट झालेला होता त्या ब्लास्टमध्ये
कुठल्या कुठल्या गोष्टी जळालेल्या होत्या हेही सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। पण सगळ्या गोष्टी AIB कडनं कलेक्ट केल्या गेलेल्या आहेत आणि त्याचं विश्लेषण जे आहे किंवा त्याचा तपास जो आहे तो योग्य पद्धतीने करत आहोत। सध्या तपास योग्य दिशेने झालेला आहे ही माहिती AIB कडनं दिली गेलेली आहे। पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा डेटा जो आहे रॉ डेटा जो आहे तो डाउनलोड करण्यामध्ये यश आलेलं आहे। सोबतच इतरही महत्त्वाच्या गोष्टी आणि संवाद जो आहे तो शेवटचा संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे। 8:44 आणि 13 सेकंदांचा ओ शीट हा शेवटचा संवाद बारामती ATC आणि पायलट यांच्यामध्ये झाल्याचं नमूद या अहवालामध्ये करण्यात आल्याचं प्राथमिक दृष्ट्या आपल्याला बघायला मिळत आहे। श्वेता, सगळ्या सविस्तर माहितीसाठी 22 पानांचा हा प्राथमिक चौकशी अहवाल, त्यामध्ये काय मुद्दे आहेत हे आपण बघितले।